नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहतोय झटपट होणारी उपवासाची थाळी। खूप झटपट बनते आणि पौष्टिक अशी उपवासाची थाळी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। रात्री मी भगर आणि त्यामध्ये थोडासा साबुदाणा भिजू घातलेला आहे। उद्या उपवास असेल तर आज आपण घालायचं आहे संध्याकाळी किंवा 4 ते 5 तासात भिजतो चांगल्या पद्धतीने। सकाळी हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये काढत असताना आपल्याला यामध्ये दही वगैरे काहीच घालायचं नाही, फक्त 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि शेंगदाणे घालायचे आहे। मीठ घालायचं आहे। आपलं बॅटर तयार आहे, काढून घेऊया। आता आपण चटणी पण बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे। दही, हिरवी मिरची, शेंगदाणे घालून आपण छान चटणी बनवून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट घातलं तरी देखील चालेल। हिरवी मिरची घालायची आहे। मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे। आपली चटणी बनवून तयार आहे। आपण साबुदाण्याचे वडे देखील करणार आहोत। त्यासाठी मी इथे संध्याकाळी साबुदाणा भिजू घातलेला होता। त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, बटाटे स्मॅश करून घालायचे आहेत। मी इथे 3 बटाटे घातलेले आहेत। मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण। शेंगदाण्याचं कूट, मीठ, पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत। छोटे छोटे आकाराचे वडे आपण बनवून घेऊया। आपले वडे बनवून तयार आहेत। आपण या लाल भोपळ्याची आज खीर बनवणार आहोत। वरची साईड आणि खालचे साल देखील आपण इथे काढून घेणार आहोत आणि किसून घ्यायचं आहे। तुम्ही शिजवून पण घेऊ शकता, पण मी इथे किसून घेणार आहे। दुधामध्ये शिजला जातो हा, झटपट शिजतो। तूप घालायचं आहे। तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि हा किसलेला भोपळा छान परतून घ्यायचा आहे। तूप चांगलं सुटेपर्यंत आपल्याला इथे परतायचं आहे। मी ही प्रोसेस जरा जास्त फास्ट दाखवते, पण तुम्ही छान परतू देऊ द्या। छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। खवा घातला तरी पण चालतो, खवा खूप छान लागतो, पण मी इथे फक्त दूध घालणार आहे आज। थोडीशी आटू द्यायची आहे आपल्याला ही खीर। साखर घालूया, वेलची पूड, उकळी येऊ द्यायची आहे चांगली। आटू द्यायची आहे चांगली खीर। आपली खूप छान होते ही खीर। तुम्ही ही खीर नक्की बनवून बघा। खीर आपली तयार आहे। आता रताळ्याचे मी इथे काप करून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत रताळे आणि मग आपल्याला काप करायचे आहेत। आता याला आपल्याला तूप किंवा तेल पण लावू शकता उपवासाचं। त्यावर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून आपल्याला हे
मिक्स करून घ्यायचं आहे। कोटिंगसाठी मी साबुदाण्याचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। थोडंसं जाडच ठेवायचं आहे आपल्याला, त्यामुळे आपले काप कुरकुरीत होतात। सगळ्याला लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये बुडवून आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत। तुम्ही तळून पण घेऊ शकता, पण तळण्यापेक्षा तुम्ही असे फ्राय केले तर खूप छान होतात आणि झटपट होतात, खूप कुरकुरीत लागतात। थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। दोन्ही साईडने आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। आपले रताळ्याचे काप तयार आहेत। खूप सुंदर दिसत आहेत आणि खायला तर खूपच छान लागतात आणि खूप लवकर होतात। आता साबुदाण्याचे वडे आपण तळून घेऊया। साबुदाण्याचे वडे तळण्यासाठी तेल आपल्याला अगोदर गरम करायचं असतं चांगलं, तेव्हाच हे वडे सोडायचे। कमी गॅसवर सोडू नका, कारण की ते फुटू शकतात आणि तेला उडू शकतं तुमच्या अंगावर, म्हणून तुम्ही तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतरच तुम्ही त्यामध्ये वडे सोडा। वडे पण आपले तळून झालेले आहेत, काढून घेऊया। आता थोडीशी आपल्याला साबुदाण्याची खिचडी पण बनवायची आहे। त्यासाठी थोडंसं पॅनमध्ये तेल, मी इथे तूप घातलेलं आहे, सॉरी। एक बटाटा घेतलेला आहे, हिरवी मिरची, साबुदाणा आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून थोडी साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया। उपवास म्हटलं की साबुदाणा हा लागतोच। मुलांना साबुदाणा खूप आवडतो आणि आपल्या थाळीमध्ये पण लावायला आपल्याला साबुदाणा लागणार आहे। आता मी इथे पीठ आपण भिजू घातलं होतं संध्याकाळी, त्याचं बॅटर तयार होतं। आता याच्या आंबोळ्या बनवून घेऊया। धिरडे पण म्हणतात, आंबोळ्या पण म्हणतात। फक्त आंबोळी थोडीशी जाड असते, धिरडे थोडेसे पातळ असतात। तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते बनवू शकता। मी थोडंसं कडक करत आहे। भगर आपली छान भिजली की आपले धिरडे हे छान होतात। चला आता थाळी घेऊया वाढायला। पहिल्यांदा खीर वाढूया। आपण चटणी केली होती ती पण वाढायची आहे। मी ते थोडीशी पातळच ठेवलेली आहे। आपले साबुदाण्याचे वडे
रताळ्याचे काप, चकली आणि पापड मी तळून घेतला होता. साबुदाण्याची खिचडी, आता आपलं भगरीचं धिरड्या किंवा आंबोळी. आंबोळी फक्त मऊ असते, काहीच बदल नाही. राजगिऱ्याचा लाडू मी अगोदरच बनवला होता. राजगिऱ्याचा लाडू ठेवूया. आपली थाळी तयार आहे. तुम्हाला जर थाळी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.